नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, 2025 मध्ये खरीप हंगामामध्ये आपण जे काही पिकाची लागवड केलेली आहे, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग या पिकाची लागवड केलेली आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करावीच लागते. तर काही शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो, त्यांना ई पीक पाहणी करता येत नाही आणि अँड्रॉइड मोबाईल जो आहे तो हाताळता येत नाही. याचद्वारे ई पीक पाहणी बरोबर होत नाही. तर शासनाने नवीन निर्णय आणला आहे शेतकरी मित्रांनो. 27 जूनला त्यांचा नवीन GR आलेला आहे की आता ई पीक पाहणी जो सहाय्यक राहणार आहे त्यांना पूर्वी ई पीक पाहणी करता 5 रुपये मिळत होते, आता त्यांना 10 रुपये मिळत होते. म्हणजे एक जर शेत त्यांनी ई पीक पाहणी केलं तर त्यांना 10 रुपये मिळायचे. आणि दुसरा नियम आहे शेतकरी मित्रांनो, जर मिश्र पीक असेल तर मिश्र पीक जर सहाय्यक ई पीक पाहणी शेतकऱ्यांची करून देत असेल तर त्यांना 12 रुपये मिळतील शेतकरी मित्रांनो. तर असा निर्णय शासनाने केलेला आहे जेणेकरून कोणताच शेतकरी आपला ई पीक पाहणी पासून वंचित नाही राहावा आणि त्यांची माहिती आपल्या सातबाऱ्यावर अपडेट व्हावी, अपलोड व्हावी. तर असा निर्णय शासनाने आणलेला आहे शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही आपल्या सहाय्यकाला भेटून तलाठी कार्यालयामध्ये जाऊन किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन आपण त्यांच्याकडे जाऊन माझी ई पीक पाहणी करून द्यावी, त्यांना सांगावं माझी झाली नाही आहे बा, असं कळताच ते ई पीक पाहणी करून देतील शेतकरी मित्रांनो. तर ई पीक पाहणीची तारीख अजून शासनाने जाहीर केलेली नाही आहे. तर मी लगेच ई पीक पाहणीची तारीख अपडेट होताच मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलवरून मी तुम्हाला सांगेल शेतकरी मित्रांनो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो. आणि आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली माती आपले लोक या फेसबुक पेजलाही फॉलो करा. नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो. आपण धन्यवाद.